चला टाइम झाला लेक्चर जाऊ. कोणतं लेक्चर आहे आता? सायकॅट्रिकचा वाट. अरे सायकॅट्रिक नको, बोर होते खूप, नको जाय. आज ज्युनियर येणार वाटतं ना, त्याला आज त्यांच्या मजा घेऊ जरा आल्यावर. कॅम्पस मध्ये ते स्टुडंट चालले दिसतात. 100% हेच आपले ज्युनियर सर. नवीन दिसते आपले ज्युनियरच असते. अरे लेक्चर वगैरे सोडा, चला आपण थोडी मजा घेऊया. हा चला चला चला. कॅम्पस छान चांगलं सगळं. ए थांबा रे. काय मग नवीन ऍडमिशन काय? हो, आज आमच्या कॉलेजचा पहिलाच दिवस आहे. पहिला दिवस आहे का? चला मग तुम्हाला आज सिनियरचे रूल सांगू जरा. नियम पहिला, जिथं जिथं सिनियर दिसतील तिथे तिथे विश करायचं. आणि रूल नंबर 2, जे सिनियर सांगतात तेच करायचं. कळालं? आणि आता 1 बाय 1 आमच्या सर्वांना विश करा तुम्ही. गुड मॉर्निंग सिनियर. होय, तू वेगळं आहे का? तुला एकदा सांगितलेलं कळालं नाही? विश कर. मी नाही विश करणार, मी तर शिकायला आले, विश करायला नाही. अच्छा, शिकायला आलीये, थांब तुला आता विश करतो. हे बघ तिकडे काहीतरी चालू आहे. चल बघूया काय चालू आहे. चल बरं. पण तुम्ही कोण मला शिकवणारे? शांत बस साक्षी, शांत. पहिला दिवस आहे आपला, शांत बस. हे कशाला उभं राहता? शांत बस. हे सिनियर शांत बस, कशाला विचारणार? ए, तिला काय शांत करतेस? तिचं काय चुकलं? हे कोण आपल्याला रूल सांगणार आहे? ए तू कोण रे मध्ये बोलायला? लय मध्ये बोलायला त्याचा काय भाव लागतो का तू? अरे 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 हे दादा सोड, मी काय नाही केलं, मला लेक्चरला जायचंय. ए दादा नाही, सिनियर आहे सगळे तुझे. सर कोणाचं? हा ठीक आहे सर. आपण ना एक काम करू, त्यांना ना पनिशमेंट देऊ, तोपर्यंत हे सुधारणार नाही. हा, पनिशमेंट तर द्यायलाच पाहिजे. एक काम करा, सगळे लाईनीत उभा राहा आणि मोठ्या पैसा काढा. ए यांचं काय ऐकायचं? ऐकत नसतं यांचं. ए तू कोण आहे रे? गाईस मॅडम आले, आपण पार्क पाहू. हे चला मॅडम आपण त्यांना परत बघू. असं मी वगैरे लय दिलं राहिलं आता. काही टेन्शन नको घेऊ, जेवण्याला आलेत ना आपले, जेवण्याला देऊन टाकू. हा. जेवण असताना आपण कशाला असाइनमेंट लिहायचं? ज्युनियर असाइनमेंट लिहिता वाटतं. हा उद्या सबमिशन आहे. परफेक्ट. मग आमच्या पण असाइनमेंट तुम्हीच लिहून द्या. तुमचं असाइनमेंट? हा आमचा असाइनमेंट आणि उद्यापर्यंत आम्हाला कम्प्लीट पाहिजे. पण अजून आमचं स्वतःच असाइनमेंट बाकी आहे. पहिल्या सिनियरचा असाइनमेंट झाली पाहिजे. आणि हो, फक्त करायचं म्हणून करायचं नाही, नीट आणि चांगलं करायचं. उद्यापर्यंत आम्हाला रेडी पाहिजे, म्हणजे पाहिजे. पण मॅडम हे आमचं काम नाही ना. काय करू आम्ही सांगतो ना, सिनियर आहे मी, लिहायला सांगा कप लिहून द्यायचं. कळालं का? पण तुमचं असाइनमेंट दिलं, आमच्या सबमिशनचं काय होणार? एक तुम्ही मॅनेज करायचं. जर नाही कम्प्लीट केलं तर पनिशमेंट मिळेल, त्यासाठी रेडी राहा सगळं. कोणती पनिशमेंट? तर तुम्ही असाइनमेंट करणार की नाही त्यावर डिपेंड आहे. हे असं काम करून घेणे योग्य नाही, हे चुकीचं आहे, बरोबर नाही हे. अरे आम्ही ज्युनियर असताना आम्ही पण आमच्या सिनियरचं ऐकलं. आता तुम्ही पण ऐकायचं आमचं. पण तुमच्यासोबत झालंय म्हणजे आमच्यासोबत हे योग्य नाहीये. काय केलं प्रत्येक वेळेस? आर्ग्युमेंट तुला कळत नाही काय सांगितलं? उद्यापर्यंत आम्हाला असाइनमेंट नीट पाहिजे, म्हणजे पाहिजे. पण आम्ही फक्त आमचं असाइनमेंट करणार. ते आम्ही काही ऐकून घेणार नाही. उद्यापर्यंत असाइनमेंट रेडी पाहिजे नाही, पनिशमेंटसाठी रेडी. या सिनियरची दादागिरी वाढतच चालली आहे. असं सहन करत राहिलं तर अजून त्रास देतील हे आपल्याला. आपण एक काम करूयात, आपण त्यांची कंप्लेंट मॅम कडे करूया. हा ठीक आहे, मग आता काय करूयात, आपण मॅमकडे जाऊया आणि त्यांची कंप्लेंट करूया. चालतंय. येस. तुमच्याशी काही म्हणत असं बोलायचं. हो, काय झालं बोला ना. एवढे काळजी का असते सगळे? मॅडम सिनियर आम्हाला खूप त्रास देतात. त्यांच्या असाइनमेंट घेणार नाही, तिला पनिशमेंट देतात. हो मॅम, आम्हाला क्लास सर्च करतात. आम्हाला खूप प्रेशर आहे मॅडम, कॉलेजची पण आम्हाला टेन्शन येते. मॅडम आणि आम्ही काही बोललो नाही, पण हा त्रास तुम्ही हे सगळं मला अगोदर का नाही सांगितलं? काळजी करू नका, मी त्यांच्याशी बोलते. थँक्यू मॅम. थर्ड इयरच्या स्टुडंटला माझ्या बेटिंग मध्ये पाठवून द्या. येस. कंप्लेंट आली मला तुमची. रॅगिंग करता म्हणे तुम्ही ज्युनियर्सची. मग ते मला खोटं सांगतात का? तुमच्या 4-5 जणांमुळे सगळ्या बॅचचं नाव खराब होतंय. इथून पुढे जर मला काही तुमच्याबद्दल कंप्लेंट आली तर मला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. सॉरी नाही सॉरी, तुमच्या 4-5 जणांमुळे सगळं होतंय. इथून पुढे जर काही झालं तर प्रिन्सिपल मॅडम आणि तुम्ही बघून घ्या. क्लासमध्ये बसा.
कळालं का? तुम्ही जर कंप्लेंट केली माझ्या अशी करण्यात आले की आज स्टार्ट पहिली आज मी त्यांची कंप्लेंट करतात. तुम्हाला काय वाटतंय रे कंप्लेंट केलं तुमच्या रॅगिंग थांबायचं वाटतंय का? खरं रॅगिंग काय असतं ना तुम्हाला आता कळलं. गाईस मला तर काय वाटतंय आपली कंप्लेंट आहे दुसरीच केली असेल. नाही हे नाही पहिला कंप्लेंट त्यांची नाही. हे तुला विश्वास माझं होता आला नाही सिनियर सर म्हणाला काय म्हणत नसतो हे पगार आहे. थांबवा रॅगिंग थांबवा. काय झालं कोणी कॉल केला होता? मी पण केला होता. काय झालं? सिनियर सांगायला खूप लाज येते, आमची रॅगिंग करतात आमची. असं आहे का? चला तुम्ही आता सगळे प्रिन्सिपल मॅडमच्या ऑफिस मध्ये चला. Yes, काय रे तुम्ही आज काय केलं परत? सर तुम्ही अन्न घेऊन अचानक इथे कसं काय? मॅडम हे सगळे सिनियर्स ह्या ज्युनियर्स रॅगिंग करत होते. काय रे खरं हे? नाही मॅम, आम्ही फक्त मजा करतो. मजा? त्यांच्या परमिशन शिवाय त्यांच्यावर प्रेशर टाकता तुम्ही याला मजा म्हणता का? नाही मॅडम आम्हाला कॉल आला होता आणि आम्ही बघितलं तर खरंच हे लोक सिनियर्स ज्युनियर्सची रॅगिंग करत होते. मी यांना आधी पण सांगितलं होतं पण यांनी ऐकलं नाही. नाही मॅडम हे इथंच थांबलं पाहिजे नाही तर आम्ही तुमच्या कॉलेजवर स्ट्रिक्ट कारवाई करू. नाही सर, इथून पुढे तुम्हाला आमच्या कॉलेजकडून काहीच कंप्लेंट येणार नाही. यावर आम्ही इथून पुढे स्वतः लक्ष देऊ. मॅडम यांच्याकडून अपॉलॉजी लेटर लिहून घ्या आणि इथून पुढे उद्याच्या उद्या त्यांच्या पॅरेंट्सला बोलून घ्या. ठीक आहे मॅडम.